नमस्कार मित्रांनो, उन्हाळा आला की शरीरात उष्णता वाढणे, थकवा, डिहायड्रेशन, पचन समस्या वाढतात. पण आयुर्वेदात अशा अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीराला आतून थंडावा देण्यास मदत करतात. आज आपण जाणून घेणार आहोत शरीरातील उष्णता कमी करणारे 6 नैसर्गिक पदार्थ जे सहज घरात उपलब्ध आहेत. चला सुरुवात करूया. पण त्याआधी असेच आरोग्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आरोग्य गाथाला नक्की सबस्क्राईब करा. नंबर 1, धणे. धणे हे आयुर्वेदात अत्यंत थंड प्रभाव देणारे मानले जाते. धण्याचे पाणी किंवा भिजवलेले धणे शरीरातील पित्त कमी करतात, लघवीची जळजळ कमी करतात, शरीराला आतून थंडावा देतात आणि पचन सुधारतात. सकाळी धणे भिजवून ठेवून त्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. नंबर 2, कोकम, आमसूल. कोकम हे कोकणातील एक अमृतासारखे फळ आहे. शरीरातील उष्णता लगेच कमी करते, उन्हाळ्यातील डिहायड्रेशन पासून बचाव करते. कोकम सरबत पोटासाठी खूप हलके आणि थंड असते. उन्हाळ्यात रोज 1 ग्लास कोकम सरबत पिणे खूप उपयुक्त आहे. नंबर 3, गोंद कतिरा. गोंद कतिरा हे नैसर्गिक थंडावा देणारे सुपरफूड आहे. शरीरातील उष्णता संतुलित ठेवतो, त्वचेला हायड्रेट ठेवतो, बद्धकोष्ठता कमी करतो. हे रात्री भिजवून सकाळी दूध किंवा पाण्यासोबत ठेवले जाते. नंबर 4, कोहळा. कोहळा म्हणजे पांढरा भोपळा. शरीराला नैसर्गिक थंडावा देतो, वजन नियंत्रणात मदत करतो, पचन सुधारतो. कोहळ्याचा रस आणि भाजी उन्हाळ्यात खूप फायदेशीर आहे. आणि नंबर 5, उसाचा रस. उसाचा रस हा नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. शरीराला लगेच ऊर्जा देतो, उष्णतेपासून संरक्षण करतो, इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवतो. उन्हाळ्यात ताज्या उसाचा रस पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 6, गूळ पाणी. पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे गूळ पाणी. गूळ हे शरीराला नैसर्गिक शीतलता आणि ऊर्जा देणारे आहे. रक्त शुद्ध करते, शरीरातील उष्णता कमी करते आणि थकवा दूर करते. सकाळी कोमट पाण्यात थोडा गूळ मिसळून पिणे खूप उपयोगी आहे. मित्रांनो, ही 6 नैसर्गिक औषधी गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शरीरातील उष्णता कमी करून उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवतात. औषधांपेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील हे नैसर्गिक उपाय नेहमी सुरक्षित आणि प्रभावी असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.